नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रिया ही तन्वी नसल्याचे भयानक सत्य आता महिपतने प्रियाला मारण्याची धमकी दिल्यानंतर आणि अर्जुनने आता प्रियाला कायदेशीर कोर्टाची नोटीस दिल्यानंतर कसे समोर येते. कोर्टात जाण्याच्या अगोदर आता प्रिया ही ती तन्वी नसल्याचे सत्य कसे अश्विन समोर आणते आणि प्रिया तन्वी नसल्याचे सत्य आता पूर्णाजी कल्पना अश्विन समोर येऊन पुढे आता काय घडणार हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता अर्जुनने मधुभाऊला घेऊन आता आश्रमात जाण्याची परवानगी मिळालेली असते आणि मात्र आता प्रियाला अंधारात ठेवून अर्जुन आणि सायली दोघेही मधुभाऊला घेऊन चैतन्यसोबत आश्रमात आलेले असतात. आणि तिकडे आता आश्रमात आल्यानंतर आता मधुभाऊंकडून आणि 2 हवालदारकडून पुन्हा आता विलासच्या खुनाचे आता अर्जुनने रिक्रिएशन केलेले असते आणि त्या रिक्रिएशनमध्ये विलासचा खून होत्या वेळेस काय काय घडलं, कसं कसं घडलं, त्यावेळेस साक्षी कुठे होती, तिने काय केले आणि त्यानंतर तन्वी कुठे लपली होती, तिने कसं बघितलं, साक्षीने कोणत्या हाताने गोळी रोखून धरली, विलासने काय काय केले, याची सगळी हकीकत आता अर्जुन हा मधुभाऊला रिक्रिएशनमध्ये विचारत असतो. आणि त्यानुसार आता प्रियाच्या विरोधात आणि साक्षीच्या विरोधात आपल्याला काही पुरावा मिळतो की नाही हे आता अर्जुन बघत असतो. आणि त्याच वेळेस मात्र इकडे महिपतला खबर कळते, कारण महिपत हा खूप पुअरपर्यंत पोहोचलेला असतो. अर्जुन हा आता मधुकर पाटलाला घेऊन आश्रमात गेल्याचे सत्य आता महिपत समोर आलेले असते आणि आता महिपतला मोठा धक्का बसतो. ज्या प्रियाला आपण सुभेदारांच्या घरात पाठवलं त्या प्रियाकडून तर आपल्याला कोणतीही बातमी आलेली नाही आहे आणि साधं अर्जुन हा मधुकर पाटलाला घेऊन आश्रमात जाणार आहे की नाही याची खबरसुद्धा त्या प्रियाला नाही. म्हणजे प्रिया फक्त त्या सुभेदारांच्या घरी मज्जा करायला गेली हे आता सत्य महिपतच्या लक्षात आलेलं असतं. ताबडतोब आता महिपत हा प्रियाला कॉल करतो. महिपतने प्रियाला कॉल करताच इकडे घाबरलेली प्रिया आता ततमम करू लागते. पण महिपतने प्रियाला आता हरभऱ्याच्या झाडावर चढवलेलं असतं. महिपत म्हणतो, हे बघ प्रिया, अगं तू आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट माणूस आहे. प्रत्येक खबर तू मला अगदी वेळच्या वेळी देते आणि त्यासाठी आज मी तुझ्यासाठी पार्टीसुद्धा ठेवली आणि त्या पार्टीमध्ये तुला मोठं सरप्राईज पण देणार आहे. खरंच प्रिया तुला मानायला हवं बरं का. आणि आता प्रियासुद्धा फुगलेली असते आणि अखेर या महिपतला आपली किंमत समजलीच असा प्रियाने विचार केलेला असतो. आणि महिपत आपल्याला सरप्राईज देणार या आशेने प्रिया आता महिपतच्या घरी पोचलेली असती खरी, पण आता त्यावेळेस महिपतने प्रियाला सरप्राईज म्हणून खूप मोठी घटना घडवून आणलेली असते. आणि 2 महिपतच्या गुंडांनी आता एका माणसाला तिथे हाणत मारत आता किडनॅप करून आणलेलं असतं. तो माणूस आता महिपतसमोर गयावया करत असतो, पण पिस्तुलाच्या एकाच गोळीने महिपतने त्याला प्रियासमोर यमाचा दरवाजा दाखवलेला असतो आणि दिलेले असते ते प्रियाला मोठे सरप्राईज. महिपत म्हणतो, प्रिया, या माणसाने आमच्यासोबत गद्दारी केली होती. हा आम्हाला काही खबरच देत नव्हता, गेला आता ढगात. आणि या माणसाच्या शेजारी ना आता अजून एका 50 किलोची गोणी पुरणार आहे आपण, असे म्हणत महिपत त्याच्या गुंडांना आता प्रियासाठी सुद्धा खड्डा खांदायला सांगतो. आणि लगेच आता यमाचा दरवाजा आता साक्षात महिपतने प्रियाला दाखवलेला असतो आणि त्यामुळे प्रिया खूप घाबरलेली असते. प्रिया गयावया करून हात जोडत आता महिपतला विनवणी करीत असते. प्रिया म्हणते, अहो अण्णा मला सोडा, मी आता यापुढे काही चूक करणार नाही. आणि नागराजने आता महिपतला सांगितलेले असते की महिपत जाऊ दे रे, तिला माफ कर आणि यापुढे ना ती कसोशीने प्रयत्न करून प्रत्येक खबर आपल्याला देईल.
तेव्हा आता नागराजचे ऐकून मैपतने प्रियाला सोडून दिलेले असते. प्रियाला मात्र चांगलीच चपराक बसलेली असते. आता प्रिया एवढी घाबरलेली असते की प्रियाला तिच्यासमोर तिचं मरण दिसत असतं. आणि इकडे आता रिक्रिएशनमधून अर्जुन, चैतन्य आणि सायलीसमोर आता ज्यावेळेस प्रियाने ती साक्षी दिली ती साक्षी खोटी आहे. आणि विलासचा ज्यावेळेस खून झाला त्यावेळेस प्रिया ही ज्या टेबलच्या पाठीमागे लपली होती तिथपासून विलासवर गोळी कोणी चालवली हे दिसूच शकत नाही हे सत्य रिक्रिएशनमध्ये अर्जुनच्या समोर आलेलं असतं. आणि तो भयानक पुरावा घेऊन अर्जुन आता रस्त्याने येत असताना अर्जुनला अजून एक सत्य समजतं आणि ते म्हणजे 3 व्यक्ती त्यावेळेस आश्रमात होत्या ज्यावेळेस विलासचा खून झाला होता. आणि विलास आणि साक्षी समोर होती आणि मधुभाऊच्या डोक्यात मारणारी मग तिसरी व्यक्ती तन्वी तर नसेल हा आता मोठा संशय अर्जुनला आलेला असतो. आणि त्यासाठी आता ते सत्य प्रियाच्या तोंडून वधून घेण्यासाठी अर्जुनने आता भर कोर्टातून प्रियाला कायदेशीर नोटीस पाठवलेली असते. आणि त्यानंतर आता जेव्हा अर्जुन आणि सायली सगळेजण घरी येतात त्यानंतर इकडे मात्र प्रिया खूप घाबरलेली असते. आणि आता सगळेजण नाश्ता करायला बसता क्षणी अर्जुनने ती नोटीस आता प्रियासमोर धरलेली असते. अर्जुन म्हणतो की प्रिया हे बघ मी तुला एक गोष्ट सांगतो की आज तुझ्या लग्नाची आता तुला सगळ्यात मोठे गिफ्ट मी तुला देणार आहे आणि हे धर असे म्हणत अर्जुन ती नोटीस पुढे करतो. तर कल्पना म्हणते अर्जुन अरे काय आहे या नोटीसमध्ये. तर अर्जुन म्हणतो की विलासच्या खुनाची रीतसर चौकशी करण्यासाठी आणि प्रियाच्या साक्षीसाठी मी पुन्हा प्रियाला कायदेशीर नोटीस पाठवत आहे. माझ्याकडून आता प्रिया आणि अश्विनला सगळ्यात मोठे ॲनिव्हर्सरी गिफ्ट. ते ऐकताच आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. प्रियाला तर आता धक्के मागून धक्के मिळत असतात. मधुभाऊ मैपतने तिकडे मारायची धमकी देऊन इकडे आता अर्जुनने रीतसर कोर्टाची नोटीस पाठवल्याचे सत्य समजताच प्रिया ही अर्धी आता मेलेली असते. ताबडतोब घाबरलेली प्रिया आता तिच्या बेडरूममध्ये जाते. विचार करू लागते की आता काय करावा. आणि आता प्रियाला काही सुचत नसतं. ताबडतोब आता प्रिया ही बाहेर जाते. पुन्हा आता प्रियाने खूप ड्रिंक्स केलेलं असतं. प्रियाला आता काय करावे ने काय नाही कळत नसतं. आणि अखेर खूप दारू पिलेली प्रिया पुन्हा घरी येते. आणि आता बेडरूममध्ये अश्विनला आता प्रिया पुन्हा खूप दारू पिल्याचे समजते. पण प्रिया आता अश्विनला ऐकायला तयारच नसते. अश्विन म्हणतो प्रिया अगं दुसऱ्यांदा तू हे काय केलंस दारू पिली. तुला काही वाटतंय का आणि तुला असं काय टेन्शन आहे की जेणेकरून तू आज पुन्हा दारू पिलीस. प्रिया म्हणते की अश्विन थांब मला ना एक खूप मोठ्या गोष्टीचं एक गिल्ट वाटू राहिलं आहे. तेव्हा आता अश्विन म्हणतो काय तन्वी. तर आता प्रिया म्हणते हे बघ अश्विन मला तू तन्वी म्हणूच नकोस कारण मी तन्वी नाहीच आहे आणि मी कुणाचं ऐकून घ्यायला मोकळी नाहीच आहे. आणि त्यानंतर मात्र प्रियाने सरेंडर करून अश्विनला ती तन्वी नसल्याचे सत्य सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आता प्रिया काय बोलते हे अश्विनलासुद्धा कळत नसतं. आणि आता प्रियाने विचार केलेला असतो की इकडून आता अर्जुनने कायदेशीररित्या आपल्याला कोर्टातून नोटीस पाठवली तेव्हा अर्जुनला काहीतरी पुरावा मिळाला आहे. आणि आता साक्षीच्या जागेवर आता आपला खेळ खल्लास होणार. अर्जुनने आपल्याला टार्गेट केलं आहे म्हणजे आता आपल्यालासुद्धा जेलचा रस्ता बघायला मिळणार. आणि त्यामुळे आता प्रिया खूप घाबरलेली असते. आणि प्रिया आता बाहेर येते. सगळे जण आता तिथे समोर असताना आता प्रिया तिथे येताच आता पूर्णाची कल्पना सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि त्याच वेळेस आता प्रिया ही अर्जुनकडे येत आता अर्जुनच्या हात जोडून पाया पडू लागते आणि म्हणते की अरे अर्जुन अरे मला तू कोर्टामध्ये नेऊ नकोस. आणि मी विलासचा खून करते वेळेस आता बघितलं होतं म्हणून ते सत्य मी तुला सांगितलं आहे. पण मी तुला सांगते की मी तन्वी नाही आहे तेव्हा मला तू सोडून दे. आणि माझा त्या खुनाशी काही संबंध नाही आहे. आणि आजपर्यंत मी खोटं बोलत राहिले पण मी तन्वी नाही आहे आणि माझा त्या खुनाशी काहीच संबंध नाही आहे. तर ते ऐकून आता कल्पना पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो. पूर्णाजी म्हणते की प्रिया तू दारू पिलीस आणि तू काय बडबडते तुला कळतं का.
कल्पना म्हणते की काय झालं आणि प्रिया दारू पिऊन आली. सुभेदारांच्या घरी आजपर्यंत असं कधीच झालं नाही आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तन्वी म्हणते की मला आत्ताच्या आत्ता जायचं आहे. तर राग येऊन पूर्णाजी आता प्रिया ऐकायला तयार नसल्यामुळे जोराने प्रियाच्या कानाखाली मारते आणि त्याच वेळेस आता प्रियाची खटकन आता झांज उतरलेली असते आणि पूर्णाजी रागाने आता प्रियाला म्हणते की असं जर असेल ना तर प्रिया तू जाण्या अगोदर मी तुला घराबाहेर काढते. राग येऊन आता लालबुंद होत पूर्णाजी आता कल्पनाला म्हणते की हिची कपड्याची बॅग भर आणि जाऊ दे हिला बाहेर. कल्पनाला सुद्धा आता राग आलेला असतो आणि दारूच्या नशेत बडबडत आता प्रियाने ती तन्वी नसल्याचे सत्य सांगितलेले असते. तर आता पूर्णाजी आणि कल्पना कशी तन्वीची हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.